महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलनं दणदणीत यश संपादन केले। बँकेच्या एकूण 23 संचालक पदांसाठी ही निवडणूक पार पडली। यापैकी 11 संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित 12 जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर करण्यात आला। निकालानुसार शेतकरी विकास पॅनलचं 11 उमेदवार विजयी झाले असून एक उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आलाय। या विजयामुळे शेतकरी विकास पॅनलनं बँकेवर आपले वर्चस्व कायम ठेवले। निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांनी जल्लोष साजरा केला। यावेळी विजयी संचालकांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शेतकरी विकास पॅनलचे सर्व नेते, कार्यकर्ते तसेच मतदान करून विश्वास व्यक्त करणाऱ्या मतदारांचे आभार मानले। या विजयामुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढील कारभारात शेतकरी विकास पॅनलची भूमिका अधिक प्रभावी राहणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे।